मुर्दे फरास हा शब्दसुद्धा ज्याच्या कारनाम्याचे वर्णन करायला कमी पडेल असा एक हैवान याच भारतभूमीत होऊन गेला, ज्याच्या शोधासाठी ब्रिटिशांना पोलिसांचा एक स्वतंत्र विभागच निर्माण करावा लागला. त्याने आपल्या हयातीत मुर्द्यांच्या किती राशी रचल्या याचे गणितच अशक्य आहे. एकेकाळी संपूर्ण उत्तर भारतात त्याच्या नावाची दहशत निर्माण झाली होती. अशा एका नरराक्षसाची भयचकित करून सोडणारी ही कहाणी. बेहराम याचा जन्म उत्तर भारतातील एका खेडेगावात एका ठग कुटुंबात 1765 साली झाला. लहानपणापासून जणू काही वारसा हक्कानेच त्याला ठगगिरीचे धडे मिळत गेले. ऐन उमेदीच्या काळात आल्यावर बेहराम याने आपली स्वतःची अशी सुमारे 200 ठगांची एक टोळी बनवली. त्या काळातील अन्य ठगांच्या टोळीपेक्षा बेहरामच्या टोळीची कार्यपद्धती वेगळी होती. त्याच्या टोळीचे सगळे सदस्य वेगवेगळी सोंगे घेण्यात, गाणी वाजवण्यात, नकला करण्यात तरबेज होते. ही टोळी यात्रेला किंवा व्यापाराला निघालेल्या एखाद्या तांडा हेरायची आणि एक दोघे करीत त्यात सामील व्हायची. हळूहळू बेहरामची सगळीच टोळीच त्यात सामील व्हायची. त्यानंतर एके दिवशी रात्रीच्या वेळेस संधी साधून बेहरामचे साथीदार एकामागो एक करीत आपल्या जवळच्या खास पद्धतीच्या रुमालाने गळा दाबून त्यांचा ठार करायचे, त्यांच्याकडील मालमत्ता लुटायचे आणि झाडून सगळ्यांचे मृतदेह जमिनीत खोल पुरून टाकायचे. त्यामुळे खून केलेल्या लोकांचा थांगपत्ताही लागायचा नाही. बेहराम आणि त्याच्या साथीदारांनी अशा पद्धतीने यात्रेकरूंचे कित्येक जथ्थे, व्यापाऱ्यांचे तांडे आणि लग्नाला निघालेले कित्येक वऱ्हाडे रातोरात गायब करून टाकली होती. हजारो लोकांचे मुर्दे पाडले होते. कराची, लाहोर, मंदसौर, मारवाड, काठमांडू, काठेवाड, आग्रा, जबलपूर, मुर्तजाबाद, दिल्ली आदी भागात या टोळीने हैदोस घातला होता. 17व्या शतकाच्या मध्यावर संपूर्ण देशभर हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांचा अंमल सुरू झाला आणि एकामागोमाग एक करीत या ठग टोळ्यांचे कारनामे इंग्रजांच्या कानावर येऊ लागले. तशातच बेहरामाच्या टोळीने एके दिवशी इंग्रजांची सैन्याची जवळपास 50 भर सैनिकांची अख्खी तुकडीच गायब करून टाकली. इंग्रज सैनिकांच्या पगाराचे पैसे घेऊन निघालेली ही टोळी होती, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे होते. पण या तुकडीतील एकही शिपाई किंवा त्यांच्याकडील एका पैशाचाही इंग्रजांना शोध लागला नाही. तशातच बेहराम आणि त्याच्या टोळीच्या कारवायाही वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांच्या कानावर आल्या होत्या. त्यामुळे इंग्रजांनी बेहराम आणि त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी ठगी अँड डकैत डिपार्टमेंट या नावाचा एक स्वतंत्र विभागच सुरू केला. कालांतराने याच विभागाचे पुढे CID म्हणून नामांतरण झाले. कॅप्टन विल्यम स्लीमन हा या विभागाचा प्रमुख होता. कॅप्टन स्लीमन याने बेहराम आणि त्याच्या टोळीसाठी जंग पछाडले, पण त्यांचा मागमूस लागला नव्हता. कारण एकतर या टोळीची स्वतःची अशी एक सांस्कृतिक भाषा होती, त्यामुळे त्यांची बोलीचाली सर्वसामान्यांना समजत नव्हती. दुसरी बाब म्हणजे बेहराम आणि त्याचे सगळे साथीदार दिवसभर सर्वसामान्यांप्रमाणेच आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहत काम करत असेत. अशी आपली दिनचर्या चालवायची. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाला संशय येत नव्हता. रात्रीच्या वेळेस त्यांचे सगळे उद्योग चालायचे, त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्यांची कृष्णकृत्ये लपून जायची. पण कॅप्टन स्लीमन हा बेहरामच्या टोळीचा छडा लावायचाच या जिद्दीने पेटून उठला होता. कॅप्टन स्लीमन यांनी संपूर्ण उत्तर भारतातील अनेक गावांमध्ये आणि सर्व प्रमुख मार्गावर आपल्या हजारो खबऱ्यांचे जाळे विणले. बेहराम आणि त्याच्या टोळीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. एक दिवशी बेहरामच्या टोळीतील राजा समीर सईद अली हा कॅप्टन स्लीमन यांच्या पथकाच्या हाती लागला. सुरुवातीला सईद अली हा धाकास तूर लावू देत नव्हता, पण त्याला माफीचा साक्षीदार करून जीवनदान देण्याचे आमिष दाखवल्यानंतर त्याने एक करीत बेहराम टोळीचे सगळे कारनामे उघड करून बेहरामसह त्याच्या सगळ्या साथीदारांना अटक करायला मदत केली. त्याच्या मदतीने कॅप्टन स्लीमनच्या पथकाने बेहरामच्या टोळीतील एकूण 1500 ठगांना अटक केले. या टोळीची एक खासियत म्हणजे ते ज्याचा खून करत त्याचा मागमूस लागू देत नसत. खून केल्यानंतर लागोलाग त्याचा मृतदेह खोल खड्ड्यात पुरून टाकून पुरावा नष्ट करत असत. या टोळीचे सगळे कारनामे रक्तविहीन
होते. या टोळीने त्याच्या कारकिर्दीत अक्षरशः हजारो लोकांना कंठस्नान घातले, पण कुठे रक्ताचा एक थेंबही वाहू दिला नाही. कारण या टोळीतील सदस्य वापरीत असलेला एक विशिष्ट पद्धतीचा रुमाल रुमाल कसला जणू मृत्यूपाशच. या टोळीतील बहुतेक सदस्यांकडे खांद्यावर टाकायच्या उपरण्यासारखा एक रुमाल असायचा. या रुमालाच्या मध्यभागी एक नाणी किंवा तांब्याची गोल तबकडी बांधलेली असायची. सावध बेसावध दिसले की लोक तो रुमाल त्याच्या गळ्याभोवती आवळायचे. रुमालात बांधलेले नाणे बरोबर त्या व्यक्तीच्या कंठावर आवळले जाईल अशा पद्धतीने समोरच्याचा गळा आवळला जायचा. कुणाला प्रतिकार करायला वेळ मिळण्यापूर्वीच त्याचे काम तमाम झालेले असायचे. बेहराम आणि त्याच्या साथीदारांनी अशा पद्धतीने हजारो निष्पाप लोकांचा गळा घोटला होता. विदेशातून आलेले आणि निघालेले व्यापाऱ्यांचे तांडेच्या तांडे, लग्नासाठी निघालेल्या शेकडो वराती आणि हजारो वऱ्हाडी आणि तीर्थयात्रेसाठी निघालेले हजारो यात्रेकरी या टोळीने यमसदनी धाडले होते. एकट्या बेहराम यानेच आपल्या कारकिर्दीत एकूण 931 लोकांचा बळी घेतला होता. त्याच्या संपूर्ण टोळीने मिळून घेतलेल्या बळींची संख्या तर जवळपास 50,000च्या घरास होती. कॅप्टन स्लीमन आणि त्याच्या पथकाने जवळपास 10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मुर्दे फरासांच्या या टोळीतील बेहरामासह 500 जणांना 1840 साली एक करीत अटक केली. बेहरामसह 900 जणांना या पथकाने मुख्यालय असलेल्या जबलपूर येथे कारागृहात फासावर लटकवण्यात आले. मध्य प्रदेशातील ज्या भागात कॅप्टन स्लीमन यांनी आपली कामगिरी पार पाडली तेथील एका तालुक्याला स्लीमनाबाद असे नाव देण्यात आले आहे. आज जगभरातून सिरियल किलरच्या शेकडो हकीकती कानावर येत असतील, पण बेहराम तो बेहरामच. त्याच्यासारखा मुर्दे फरास पुन्हा होणे नाही एवढे मात्र नक्की. सुनील कदम.